बॅकफूटवरती गेले होते गतवर्षी. नंतर जी सुरुवात केली आहे ना, शेवट देखील त्यांनीच केला आणि सामना म्हणजे ही स्पर्धा जिंकली होती तोच देवश्री फायटर्स संघ व्हाईट आर्मी मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता हा सामना आणि पाहतोय सर्व उद्योन्मुख खेळाडू आहेत याच गणेश गल्ली परिसरातील. हा खेळाडू हा संघ आपण पाहतोय. मॅच ऑन स्पर्धेला सुरुवात, सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलं षटक पॉवर प्ले. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय. अमेय लोके गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. 2 धावा धावफलकावरती झालेत, माफ करा. आणि दुहेरी धाव्याच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं देखील उघडलंय. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. अंतिम दिवस या स्पर्धेचा, अंतिम दुपार आहे या स्पर्धेची, दुपारचं सत्र. या आधीचे दोन्ही सामने रंगतदार झाले. 6 बॉलमध्ये 19 धावा करायच्या होत्या. 6 बॉलमध्ये 19 धावा ठोकणारा खेळाडू ठरला होता तो म्हणजे सौरभ फोंडके. आणि तदनंतर मात्र 6 बॉलमध्ये 26 धावांची गरज असताना त्या 26 धावा ठोकल्या तो म्हणजे आयुष सावंत. असे सामने रंगतदार अवस्थेमध्ये आलेत कारण अंतिम दिवस. प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी मेहनत घेतोय, प्रयत्न करतोय आणि पाहायचे कोणता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल या स्पर्धेच्या. दोन धावा पंचांनी घोषित केल्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील, आपण याची नोंद घ्या. बरोबर डिसिजन दिले पंचांनी. आणि शेखरजी बांदल यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पंचांची वादविवाद करायचा नाही, विनंती असेल. पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील. शेखरजी बांदल यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जे सिक्सर सुप्रीमोचे बॉल आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केले गेले या स्पर्धेनिमित्त. मधु 11 लालबाग या संघाचे एक अनुभवी खेळाडू म्हणून त्यांची देखील वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता मात्र आणखीन 2 धावांची भर होईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 या आकड्यावर. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले अमेय लोकेचं महत्वपूर्ण षटक. समोर जर आपण पाहिलं तर अप्पन सर 35 वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि वयाच्या 50व्या वर्षात देखील आपण पाहिलं तर 50शी पार देखील केली आहे. म्हणजेच वयाच्या 55 वर्षात देखील आपण पाहते एका युवा खेळाडूला लाजवेल अशी फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळते अप्पन सरांच्या माध्यमातून. त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं की हे जे नवनवीन खेळाडू आहेत, उद्योन्मुख खेळाडू, त्यांनी सरावाकडे लक्ष द्या. जो टाइमपास तुम्ही करताय, जे पबजी वगैरे खेळताय ते सोडून तुम्ही क्रिकेटमध्ये लक्ष द्या असं त्यांनी सांगितलं मगाशीच. यावेळेला देखील पुन्हा एकदा बॉल घोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. आणखीन 2 धावा मिळतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक मार्गस्थ आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 तिसरं पर्व. हे तिसरं पर्व जिंकणार कोण? कारण पहिल्या सीझन मध्ये आणि दुसऱ्या सीझन मध्ये चॅम्पियन संघ ठरला होता देवश्री फायटर्स. 2 टायटल या संघाने जिंकले. तिसरं टायटल जिंकायचे हाच मानस, हाच प्रयत्न संघ मालक आणि हे सर्व खेळाडू करतायत. त्यांचा प्रयत्न किती यशस्वी ठरतो हे देखील पाहायचंय. मयलोके पुन्हा एकदा बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावांची बोर होईल म्हणजे षटक क्रमांक पहिलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 12 बिनगडी बाद. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय अप्पन सर आणि त्याच्या समवेत स्वप्नील. पहिल्या षटकामध्ये एकूण 12 धावा खर्च केल्या अमेय लोके यांनी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे हे षटक एकूण 12 धावा त्याने खर्च केल्या या षटकामध्ये. आणि नरे पार्क वरून देखील आमचे मित्र ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. तुषारजी चिखले, नितीन मोरे, आपलं सहर्ष स्वागत लालबाग गणेश गल्ली बिग बॅश 2025 या स्पर्धेमध्ये. कारण क्रिकेट प्रेमी आहेत मुंबईच्या प्रत्येक ठिकाणाहून ही स्पर्धा पाहण्यासाठी हे सगळे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलेत. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. कारण क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व ज्यांनी क्रिकेट खेळलंय, ज्यांनी क्रिकेट पाहिलंय, ज्यांना क्रिकेटची आवड आहे
ती सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आले सौरभ फोंडके. याच खेळाडूने या आधीचा सामना आपल्या संघाला जिंकून दिला. 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज असताना त्याने पूर्ण देखील केलाय. तो सौरभ फोंडके आता गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका स्वप्नीलच्या पॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार आर पार. 6 धावा येतोय गणेश गल्ली बिग बॅश. धमाकेदार रुबाबदार षटकार. स्लॉट मध्ये बॉल त्याला पाठवलं प्लॉट मध्ये आणि 6 धावा देखील आल्यात. पहिल्याच बॉलवरती षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 18 ऑन बोर्ड. यावेळेला सोडून दिलाय बॉल अवे फ्रॉम द बॉडी. बॉल हाताळण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 19 ऑन बोर्ड. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शाखा प्रमुख माननीय श्री किरणजी तावडे साहेब देखील या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका स्वप्नीलच्या पॅट मधून. आणखीन एक येईल का? यस आलाय तो षटकार. स्वप्नीलच्या पॅट मधून षटकार. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या पॅट मधून पाहायला मिळत आहेत. बरोबर पुढ्यात बॉल हाताळले होते दोन्ही बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे स्वप्नीलने. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 25 ऑन बोर्ड. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री किरणजी तावडे साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्याचप्रमाणे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार माननीय श्री अभिषेक शिवलेकर साहेब आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे लालबाग गणेश गल्ली बिग बॅश 2025 या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 26. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती. यावेळेला पंसरांच्या बॅट मधून बॉल हवेमध्ये. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला आणि आता मात्र फलंदाज बाद घोषित करण्यात आला आहे. महेशजी चेंदवनकर यांचं प्रत्येक बॉलवरती लक्ष आहे. महेशजी चेंदवनकर आणि रवींद्र चेंदवनकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नो बॉलवरती फिल्डिंग चेंज केली होती आणि त्यांनी पाहिलं आणि बरोबर पुन्हा एकदा त्यांनी नो बॉल घोषित केला होता. महेशजी चेंदवनकर प्रत्येक बॉलकडे त्यांचं लक्ष आहे. ही लारा आणि बुमरा यांची जोडी आहे. ज्या जोडीने टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलं आता आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल्स पंच. खूप सारी मेहनत सर्वच जण घेत आहेत. आयोजन समिती खूप सारी मेहनत घेतली. स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायचे हे 3रं पर्व या स्पर्धेचं. झळाळत असा करांडक आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा जिंकणार कोण? नवीन बॅटर आहे केदार परब. हो यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय. ढकलल्या बॉलला कव्हर क्षेत्रामध्ये 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातील. आणखी 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 28 या आकड्यावर. 28 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 28 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला बीमर पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि नो बॉल पंच घोषित करतायत. म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 30. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. नो +1 अशा 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 30. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. 2 कॅमेऱ्यासह सज्ज आहे ही टीम आणि त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपल्या देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. फ्री हिट ऑन आहे. फ्री हिटचा बॉल केदारने फायदा घेतलाय. फ्री हिटचा बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय केदार परबच्या बॅटमधून षटकार. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती झाल्यात टीम सानवी फायटर्स. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 24 धावा खर्च केल्यात गोलंदाज सौरभ फोंडकेने. पहिल्या षटकामध्ये एकूण 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अमेय लोकेने. दुसरं षटक सौरभने हाताळलं. त्या षटकामध्ये एकूण 24 धावा खर्च केल्या आणि म्हणूनच ठीक आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती झाल्यात 18च्या सरासरीने. 3रं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. ज्या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पटकावली आहे तो गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय वेदांत. व्हाईट आर्मी समोर आपण पाहतोय. विशेष डिझाईन केलेले किट्स. प्रकाशी पांगम म्हणजे चिंतामणी स्पोर्टचे सर्वेसर्वा यांच्याच माध्यमातून हे टी शर्ट्स आणि ह्या ट्रॅक्स डिझाईन केलेत. टी शर्ट्स वरती आपण पाहतोय
ज्या मान्यवरांचं विशेष सहकार्य लाभलंय त्या सगळ्याच मान्यवरांची आपण पाहतोय लोगोज माजगर, त्याचप्रमाणे बॅक साईडला जर आपण पाहिलं तर किरणदादा तावडे आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर बायकर झोन लालबाग मधील एक यशस्वी व्यावसायिक, त्याचप्रमाणे प्रथमेशी डेकोरेटर यांचं देखील विशेष सहकार्य लाभले, त्याचप्रमाणे धीरज फाउंडेशन म्हणजेच आमचे मित्र धीरज सोनू जैन यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. हे लोगोज आपण पाहतोय संपूर्ण किट वरती. आता मात्र जातोय मॅचच्या दिशेने. 2 धावा पंच घोषित करतायत. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 38-38. तिसरं षटक मार्ग असते वेदांत गोलंदाजीसाठी आले. निर्णायक षटक ठरू शकतं या मॅच मध्ये वेदांतचं, कारण 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत स्वप्नीलने. त्याला साथ देतोय नॉन स्ट्रायकिंगला केदार परब, त्याने 1 षटकार ठोकलाय फ्री हिटच्या बॉलवर. पुढचा बॉल लो फुल टॉस कव्हर क्षेत्रामध्ये पाठवलंय बॉलला. 2 धावांसाठी आणखी 2 धावांची बोरविल. प्रेक्षक गॅलरीमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 40. प्रथमेश मुनगे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपलं देखील विशेष सहकार्य लाभले गुणलेखक म्हणून या मॅच मध्ये आपण त्यांना पाहतोय. माननीय श्री पंकजी लोके साहेब, आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. लालबाग सार्वजनिक आणि विनंती असणार आहे. प्रभाकर तामाणेकर साहेब, आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. जातोय मॅचच्या दिशेने. आता मात्र 1 धाव आली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 41-41 ऑन बोर्ड. केदार परब ज्याच्या बॅटमधून 1 षटकार पाहायला मिळाला, तो मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आहे. लो फुल टॉस बॉल वरती लॉंग ऑनच्या डोक्यावरून त्याने षटकार ठोकला. पुढचा बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, तोपर्यंत बॉल गेलाय गोलशंकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल. 1 धावसंख्या एकीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 42 या आकड्यावर. 42 ऑन बोर्ड. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आमचे कार्यकर्ते आज आपल्यात नाहीयेत. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते या स्पर्धेच्या वतीने. कैलासवासी नितीन प्रीतम राणे आणि त्याचप्रमाणे कैलासवासी भालेकर आपणास या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते, कारण या मंडळासाठी त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभलं होतं आम्हाला कित्येक वर्ष. जातो मॅचच्या दिशेने. यावेळेला केदार परबने उडवलेला बॉल उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. अगदी सोपा झेल पकडलाय. विकेट आली आहे. केदार परब बाद आणि ही महत्वपूर्ण विकेट पटकवली गोलंदाज वेदांतने. याच गोलंदाजाने हॅट्रिक देखील पूर्ण केली होती कालच्या रात्रीमध्ये, कालच्या रजनीमध्ये. पहिलीच रजनी आणि पहिली हॅट्रिक करणारा खेळाडू ठरला होता तो म्हणजे वेदांत, आणि त्यानेच आता मात्र विकेट पटकवले. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 42. षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झाला. अवघ्या 8च धावा त्याने खर्च केले. एक महत्वपूर्ण विकेट देखील पटकावले. नवीन बॅटर आपण पाहतोय, स्वतः संघमालक देखील आहेत, संतोष पवार म्हणजेच भाई फलंदाजीसाठी आलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल आणि या 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. सगळे प्रेक्षक आज मात्र तहानभूक सर्व काही विसरून या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या लालबागच्या गणेश गल्लीमध्ये उपस्थित राहिलेल्या सगळ्याच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. काही प्रेक्षक ऑनलाईन देखील आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी शंभू आलाय. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, लेग कटर, ऑफ कटर बॉल हाताळणारा गोलंदाजीसाठी फिरकीचा जादूगार ज्याने चांगली कामगिरी केली होती मागच्या मॅच मध्ये, तो शंभू आता गोलंदाजीसाठी आला. शेवटचे 6 बॉल हाताळायचे त्याला. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 42 ऑन बोर्ड. सिक्सर सुप्रीमो हे विशेष डिझाईन केलेले बॉल आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर स्वप्नील आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर संतोष पवारला पाहतोय, कारण स्वप्नीलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळाले. तो स्वप्नील आता स्ट्रायकिंग एंडला आहे. जो संघाचा कर्णधार आहे तो स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 6 बॉल शिल्लक पहिल्या डावातील. पहिलाच बॉल स्लोअर वन, त्याला ओळखलंय, त्याला पाठवलंय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार स्वप्नीलच्या पॅटमधून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्लोअर वन बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजाने, त्याला ओळखल्याने लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. ही सर्व क्षणचित्रे टिपली जातात प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. लगातार 3 षटकार आपण पाहिलं तर आतापर्यंत त्याने ठोकलेत आणि 26 धावा देखील वैयक्तिक बनवलेत या मॅच मध्ये नाबाद. आणखीन एक लो फुल टॉस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गोलशंकित क्षेत्रामध्ये चाललाय आणि आता मात्र पंच घोषित करतात 1च धाव असेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 49.
49 ऑन बोर्ड. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन सातत्याने करण्याचा प्रयत्न केला जातो शंभूच्या माध्यमातून. आणि आपण पाहिलं तर ज्या मागील 2 मॅच होत्या त्या देखील सर्वोच्च धावसंख्या रचली गेली होती त्या संघामध्ये. आणि विशेष बाब म्हणजे जो संघ दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करत होता तो संघ जिंकला होता. म्हणजे त्या धावा चेस केल्या होत्या या सामन्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 51 धावा धावफलकावरती झाल्यात. 51 ऑन बोर्ड. धावांचा डोंगर रचला गेलाय मागील 2 मॅच मध्ये आणि त्या धावा चेस देखील केल्यात. ही विशेष बाब राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. लो फुल टॉस. आणखीन एक दर्जेदार फटका. हा देखील बॉल गेलाय आर पार. 6 येतोय गणेश गल्ली बिग बॅश 2025 ब्रँडेड षटकार. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या रचण्यात यशस्वी झालाय संघ सानवी फायटर. ज्या संघाने रचल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये 57 धावा. 57 ऑन बोर्ड. द कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार आज मात्र तारणहार राहिला या संघासाठी. अफलातून फलंदाजी केली आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये तो फलंदाजी करतोय 33 धावांवर. 33 नाबाद नाव आहे स्वप्नील या खेळाडूचं. चांगली फलंदाजी त्याने केली आहे या मॅच मध्ये. शंभूला आतापर्यंत त्याने 2 षटकार ठोकले या मॅच मध्ये. या षटकामध्ये अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक या शेवटच्या षटकातील. डेथ ओव्हरचं षटक होतं. हाणामारीचे षटक. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. धावा देखील आल्यात. यावेळेला आता मात्र फटका फसलाय. बॉल जाईल गोचंकी क्षेत्रामध्ये. रन्स मिळतील 2. या दुहेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 59 बोर्ड. 59 धावा धावफलकावरती झाल्यात. सगळ्यात सर्वोच्च धावसंख्या रचली आहे संघाने. यावेळेला समोर फटका खेळलाय. आता मात्र फटका फसलाय आणि झेल देखील सुटलाय. आणि फलंदाजाला पुन्हा एकदा जीवदान मिळाले. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भाईने केली आहे. घाई आणि 2 धावा पूर्ण देखील केल्यात. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजेच 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणि या 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 61. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 62 धावांची गरज असणार आहे. सर्वोच्च धावसंख्या रचण्यात यशस्वी झालेला संघ ठरलाय तो म्हणजे सानवी फायटर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे स्वप्नीलची फलंदाजी आवडली असेल तर. आणि विनंती असणार आहे पाको बॉईज म्हणजेच पारशी कोळीचाल आमचा मित्रमंडळ या ठिकाणी आलेला आहे, उपस्थित राहिले. आपणच देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. आणि त्यांच्या देखील स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा पाको चाळ म्हणजेच पाको प्रीमियर लीग यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल नरे पार्क मैदानामध्ये. 24 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 62. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. 61 धावा झालेल्या आहेत आणि 62 धावांची गरज असणार आहे 24 बॉल मध्ये. बॉल मध्ये 62 धावांची गरज आहे. सर्वोच्च धावसंख्या रचण्यात यशस्वी झालेला संघ ठरलाय तो म्हणजे सानवी फायटर्सचा संघ. कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर स्वप्नीलची बॅट बोलली. त्याने टॉसच्या दरम्यान सांगितलं की आम्हाला फलंदाजी करायची आहे, कारण माझा संघ देखील तेवढ्याच फॉर्म मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. अप्पन सरांनी देखील चांगली कामगिरी केली होती या संपूर्ण दिवसामध्ये. आणि आता मात्र हा सामना संपल्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक दिला जाईल. त्यानंतर मात्र पुढील सामन्याला सुरुवात होईल. विनंती असेल पाकोचाळ म्हणजेच आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आयोजन समितीच्या माध्यमातून आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात येतोय. आपलं देखील विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेमध्ये. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. तुषारजी चिखले, अभिषेक,
नितीनजी मोरे आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आमचे मित्र नरे पार्क मैदानामधून ही स्पर्धा पाहण्यासाठी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलेत आणि म्हणूनच की आयोजन समितीच्या माध्यमातून त्यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. नितीनजी मोरे एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक नितीनजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तुषारजी चिखले आहेत. त्याचप्रमाणे अभिषेक देखील आहेत. हे आमचे मित्र ही स्पर्धा पाहण्यासाठी थेट नरे पार्क मैदानामधून ही स्पर्धा पाहण्यासाठी लालबागच्या गणेश गल्लीमध्ये आल्यात. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत आणि स्वतः दिग्गज क्रिकेटर देखील आहेत. नितीनजी मोरे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 या स्पर्धेमध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 24 बॉल मध्ये 62 धावांची गरज आहे. केदार परब आलेत गोलंदाजीसाठी. पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी केदार परब. 24 बॉल मध्ये 62 धावांची गरज. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय शंभू आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्डी लागले तो खेळाडू आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला अमेय लोके. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल जर आपण पाहिलं तर पाठवलाय गोशंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. ओहो चांगला बॉल आहे. केदार परब ही खासियत राहिली आहे या मॅच मध्ये या खेळाडूची, कारण मागील मॅच खेळत असताना देखील चांगली कामगिरी त्याने केली. पहिल्या बॉलवरती चौकार राहिल्यानंतर लगातारचे 5 चेंडू त्याने निर्धाव हाताळले होते सकाळच्या सत्रामध्ये. तो केदार परब मॅन फ्रॉम खरीदोड आता गोलंदाजीसाठी आलाय. हो स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल आलाय. ही ओळख राहिली आहे या खेळाडूची. अप्पन सर यस्त्यांच्या मागे आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल आलाय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाज केदार परबने. शंभू समोर आहे. आता कानमंत्र दिला जाईल अमेय लोकेच्या माध्यमातून शंभूला, कारण अक्षरशः धावांचा डोंगर रचलाय टीम सानवी फायटर्सच्या संघाने. 61 धावा बनवल्यात. 62 धावांची गरज आहे. लक्ष्य मोठे फलंदाजी करावी लागेल. तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये स्वप्नीलने फलंदाजी केली होती त्याचप्रमाणे अमेय आणि शंभूला फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा त्याला पाठवलाय गोचंकी क्षेत्रात. 2च धावा मिळतील. पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये हे सगळेच खेळाडू तैनात केलेत. प्रोटेक्शन आहे कारण पॉवर प्लेचे षटक मार्ग असते. पुढचा बॉल सरळ फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय संतोष पवार. तोपर्यंत बॉल गेले 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी शंभूच्या बॅट मधून येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 6 या आकड्यावर. प्रयत्न चांगला केला होता संतोष पवार यांनी. आठ धावा धावफलकावरती झालेत. पुढचा बॉल सोडून दिलाय. आता मात्र वाईट +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र झेल पकडल्याने विकेट आली आहे. फलंदाज शंभू मात्र माघारी परतलाय. म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 10. 1 गडी बाद आणि या ठिकाणी व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. आमचे मित्र थेट नरे पार्क मधून ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. पाकोचाळ यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. माननीय श्री विशालजी माडगोळकर साहेब आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या मित्रपरिवाराचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. ही स्पर्धा पाहण्यासाठी आमचे
पाकोचाळीतले नरे पार्कमधील आमचे मित्र उपस्थित राहिले, त्यांचं यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येतोय. व्यासपीठावर जर आपण पाहिलं तुषारजी चिखले, नितीनजी मोरे आणि त्याचप्रमाणे अभिषेकजी आणि त्याचप्रमाणे अमोलजी देखील आहेत. यांचं यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येतोय, त्याचा आपण स्वीकार करावा. मनापासून धन्यवाद असणार आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. जातोय मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय मंदार. टेन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम देवश्री फायटर्स 10 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. मंदारचा पहिला बॉल, पहिलाच बॉल अमयने उडवलाय. केदार जज करतोय. अगदी सोपा झेल त्याच्या हातामध्ये आणि विकेट आली आहे. जी विकेट मिळवायची होती ती विकेट मंदारने पहिल्याच बॉलवरती आपल्या संघाला मिळवून दिली. अमय बाद विकेट. आणि नवीन फलंदाज वैभव पाटकर. आणि ज्या क्षणी तो मैदानामध्ये आला त्याच क्षणी गणेश गली टेस्ट या संघाने 10,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जाहीर केले या खेळाडूशी जर त्याने हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला तर. आल्या आल्या जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. त्या बॉलला जर आपण पाहिलं तर ढकलले आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केले. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलपर्यंत. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 11 या आकड्यावर. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. आणि मंदार नाईकने या षटकामध्ये हॅट्रिक घेतली तर नितीन मोरे यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक मंदार यांना दिलं जाईल. हो, व्हॉट अ शॉट. अगदी दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. याच खेळाडूने 6 बॉल मध्ये 19 धावा करून दाखवल्या. तोच खेळाडू मैदानामध्ये आलाय. नाव आहे सौरभ फोंडके. या मॅच मध्ये फलंदाजी करावी लागेल कारण मागील मॅच मध्ये त्याची बॅट बोलली होती. या मॅच मध्ये संघाला गरज आहे 62 धावा करायचे आहेत. त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न आपण पाहतोय. सौरभ फोंडकेच्या बॅट मधून षटकार. हो, यावेळेला हेलिकॉप्टर खेळायचा होता. चांगला बॉल मंदारने हाताळला. चांगलं कमबॅक कारण षटकार आल्यानंतर खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला मंदारच्या माध्यमातून. आणि म्हणूनच ही काय निर्धाव चेंडूची सांगता होते. सौरभ फोंडके अजूनही आहे स्ट्रायकिंग एंडला. त्याच्याकडून क्षमता आहे. अपेक्षा असतील याच खेळाडूकडून आपल्या संघाला कारण हे काम करून दाखवले या संघाने या खेळाडूने. आणखीन एक समोर फटका खेळलाय. यावेळेला क्लास दर्जा बॉल साईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हुलकावणी दिली अक्षरशः बॉलला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आज झळाळता करंडक देखील आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले. केदार परबच्या डोक्यावरून हा बॉल गेला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी. धावसंख्या आता जाऊन पोचेल धाव फलकावरती 23. याच खेळाडूकडून अपेक्षा असतील संघाला. तोच खेळाडू मैदानामध्ये आलाय. नाव आहे सौरभ फोंडके. यावेळेला बॅटची कडा. यष्टी रक्षक होते त्या ठिकाणी अप्पन सर. आणि तोपर्यंत बॉल गेलाय गोलशंकी क्षेत्रात. रन मिळेल 1. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 24 ऑन बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती झाल्या. 24 ऑन बोर्ड. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 धावा म्हणजेच 12च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावरती झाल्यात. उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय उर्वरित 12 मध्ये आता 38 करायचे आहेत. फ्रॉम फेल बॉल 38 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर करंट रन रेट पाहिलं तर 12च आहे.
हवा आहे तो म्हणजे 19चा नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर गोलंदाजीसाठी आलाय सिद्धेश सावंत. या खेळाडूकडून अपेक्षा असतील या संघाला, कारण 12 बॉल मध्ये आणखीन गरज आहे ती म्हणजे 38 धावांची. या 38 धावा रोखायच्या आहेत आणि म्हणूनच ही काय कर्णधाराने सिद्धेशवरती विश्वास दाखवलाय आणि तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक मकरंद केसरकर यांच्याकडून दिलं जाईल या गोलंदाजाला. या गोलंदाजाकडून अपेक्षा असतील संघाला, कारण 12 बॉल मध्ये 38 धावा रोखायचे आहेत, त्याच्यासाठीच प्रयत्न करतायत. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर गोलंदाजीसाठी आलाय सिद्धेश सावंत. कामगिरी चांगली राहिली होती मागील मॅच मध्ये या सिद्धेश सावंत यांची. धावा रोखल्या होत्या संघाला गरज असताना, आता पुन्हा एकदा आलेत. 12 मध्ये 38 करायचे आहेत. समोर जर आपण पाहिलं तर सौरभ फोंडके आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर वैभव पाटकर. ज्या खेळाडूने सामना जिंकवला तर 10,000 रुपये रोखचं पारितोषिक या खेळाडूला दिलं जाईल. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल जर आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये पाठवलाय 2 धावांसाठी. 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 26. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 11 चेंडू आणि आता करायचे त्या म्हणजे 36 धावा. 11 मध्ये आता 36 धावांची गरज. षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. या 11 मध्ये 6 बॉल मैदानाच्या बाहेर मारायचे, ते पण सरळ रेषेमध्ये, कारण हे बंद मैदान आहे, पॅक मैदान आहे. या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर आजूबाजूला एकेरी आणि दुहेरी धावा आहेत. समोर जर आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार आहे. पुढचा बॉल सरळ सरळ अगदी सरळ बॉल जाऊन पोहोचेल परळला. षटकार वैभव पाटकरच्या पॅट मधून आणि डगआउट मधून देखील आवाज येतोय, वैभव पाटकर काहीतरी कर आपल्या संघासाठी. हाच आवाज दिलाय डगआउट मधून, कारण गरज आहे संघाला. सामना जिंकायचे, 38 धावा करायच्या होत्या 12 बॉल मध्ये. आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 10 मध्ये आता 300च्या स्ट्राईक रेटने 30 धावा करायचे आहेत. हा बॉल सोडून दिलाय. बरोबर चतुर आहे वैभव. थोडासा बाहेर उभा होता, बॉल पिचिंग झाल्यानंतर आतमध्ये आला, त्याला ठाऊक होता हा वाईट बॉलच आहे आणि वाईट बॉल आला देखील. पुढचा बॉल बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळायचा होता. बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला, वळण देखील घेतलं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव आलाय. मॅच ऑन झाली आहे पुन्हा एकदा. यावेळेला आता सोडून दिलेला हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 34 या आकड्यावर. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. मागील दोन्ही सामने आपण पाहिले तर सर्वोच्च धावसंख्या रचली होती आणि ती चेस देखील केली होती. ही मॅच आम्हाला पाहायची आहे. प्रेक्षकांना अशाच मॅच पाहायच्या असतात आणि म्हणूनच ही काय हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत या लालबागच्या गणेश गल्लीमध्ये. यावेळेला देखील सोडून दिलाय बॉल. आता वाईट +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 9 चेंडू आणि या 9 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. मागील मॅच मध्ये आम्ही 6 चेंडूंमध्ये 26 धावा होताना पाहिले आहेत. या मॅच मध्ये 9 बॉल मध्ये 26 धावा करायचे आहेत. वैभव पाटकर साठी पारितोषिक. सामना जिंकवला तर 10,001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक गणेश गल्ली टेस्ट या संघाकडून या खेळाडूला दिलं जाईल. वैभव पाटकर, त्याच्या समोर सौरभ फोंडके, ज्याने बॉल फोडलेत, अक्षरशः फोडलेत मागील मॅच मध्ये. यावेळेला चांगला फटका बॉलला पाठवलाय गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी आणि या दुहेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 38 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 8 बॉल आणि आता करायचे 24 धावा. 8 मध्ये 24 धावांची गरज. यावेळेला मोठा फटका खेळलाय. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, दिशा चुकली, समोर फटका खेळायचा होता आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 40 या आकड्यावर. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 7 आणि करायच्या आहेत 22 धावा. 22 फूट वाले की जय. 7 मध्ये करायचे आहेत 22 धावा. आता 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये.
हेच क्रिकेट आम्हाला पाहायचंय, हीच बॅटिंग आम्हाला पाहायची आहे, हाच बॉल आम्हाला पाहायचा आहे, हाच षटकार आम्हाला पाहायचा आहे आणि हाच खेळाडू आम्हाला पाहायचा आहे. नाव आहे वैभव पाटकर. आता मॅच ऑन झाली आहे. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. आहे सौरभ फोंडके आता स्ट्रायकिंग एंडला. ज्या खेळाडूने 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज असताना तो कारनामा केलाय. आता 6 बॉल मध्ये 16 धावा करायची आहेत. 11,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या खेळाडूसाठी गणेश गल्ली 11 या संघाकडून दिलं जाईल जर सामना जिंकवला तर. समोर जर आपण पाहिलं तर अप्पन मुदलियार गोलंदाजीसाठी आलेत. कित्येक वर्ष या गोलंदाजाने क्रिकेटची सेवा केली. 35 वर्ष लगातार क्रिकेट खेळतोय. वयाच्या 50-55 वर्षामध्ये देखील या क्रिकेट खेळाडूने सगळ्यांना वेड लावून सोडलाय. तो गोलंदाजीसाठी आलाय. अप्पन सर 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज. समोर जर आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि समोर जर आपण पाहिलं तर युवा उद्योन्मुख खेळाडू. कोण ठरणार कोणावर भारी? 6 बॉल मध्ये करायचे 16 धावा. रोमहर्षक सामना. प्रेक्षकांच्या हृदयाचे डोके आता धडधड 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 करायला लागलेले असतील. 6 बॉल 16 धावांची गरज. पहिला बॉल पाठवून दिलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. आतमध्ये येणारा चेंडू. दिशा चुकलीये सौरभची. 2 धावा आल्या आहेत. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 5 मध्ये आता करायचे 14. यावेळेला देखील पुन्हा एकदा बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. काही प्रेक्षक घरी चालले होते, ज्यांनी घरचा मार्ग धरला होता ते पुन्हा एकदा मैदानामध्ये आलेत, कारण 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज होती. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 4 बॉल आता करायच्या आहेत 12 धावा. 4 मध्ये आता 12 करायचे. समोर, फक्त समोर बघायचंय प्रेक्षकांना. जाईल का समोर हा बॉल? यावेळेला थुई थुई नाचतोय मोर. बॉल चाललाय समोर. षटकार 6. मॅच ऑन. थुई थुई नाचतोय मोर. बॉल चाललाय समोर. षटकार आलाय. मॅच ऑन झाली आहे. 11,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या फलंदाजाला दिलं जाईल गणेश गल्ली 11 या संघाकडून. 3 मध्ये आता करायचे 6. हर्षित रंका यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. टोटल 11,500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सौरभ फोंडके या खेळाडूला दिलं जाईल. मॅच ऑन. 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. धावांसाठी चालू असलेली धाव आपण पाहतोय या गणेश गल्लीमध्ये. ओहो, यावेळेला पंचांकडे पाहायचंय. आम्हाला पंचांकडे पाहायचंय. येस, इट्स वाईट बॉल. बरोबर डिसिजन दिला रवींद्र चेनवनकर यांनी. परफेक्ट डिसिजन. दुपारचं सत्र रोमहर्षक राहिलंय, कारण प्रत्येक सामना आपण पाहिलं तर रवींद्र चेनवनकर, आपण आपला निर्णय कळवा. किती धावा आहेत प्लीज? फक्त वाईट बॉल आहे. येस, 3 मध्ये आता 5 धावांची गरज. आणि राज फोंडके यांच्याकडून 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या फलंदाजाला दिलं जाईल. 11,700 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या फलंदाजासाठी असणार आहे. ही बिग बॅशची क्रेज आहे. हे वेळ लावलंय या बिग बॅशने आम्हाला. आता थांबले तप्पन सर. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 आणि 5 धावांची गरज. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. 3 मध्ये आता 5 धावा करायच्या आहेत. पुढचा बॉल उडवलाय. मोठा फटका खेळलाय जरूर. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये करायचे 3 धावा. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. संघ मालक संतोष पवार यांनी कानमंत्र दिलाय गोलंदाज अप्पन सरांना. फक्त 2 बॉल मध्ये 3 धावा करायचे आहेत.
काय सामना रंगलाय देवश्री फायटर्स. का आम्ही सलग 2 वर्ष चॅम्पियन्स आहे हेच दाखवतोय आज संघ. कारण वैभव पाटकरने देखील चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. ओ यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू गेलाय गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी. आता जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. 61 जिंकण्यासाठी शेवटचा बॉल आणि एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सलग तिसरा सामना चेस होईल का हेच पाहायचंय प्रेक्षकांना. कारण या आधीचे 2 सामने चेस झाले होते. 6 बॉल मध्ये 19 आम्ही पाहिले, 6 बॉल मध्ये 26 आम्ही पाहिले आणि आता पुन्हा एकदा 6 बॉल मध्ये 16 आम्हाला पाहायचेत. हे होतील का पूर्ण? 6 मध्ये 16 धावा. अप्पन सर, ज्या खेळाडूने कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली, एका बॉल मध्ये ही एक धाव रोखायची आहे. समोर जर आपण पाहिलं तर सौरभ फोंडगे आहे ज्याला ही एक धाव ठोकायची आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. हो, शेवटचा बॉल फिरवलाय, गिरकी दिली आहे आणि आता पंचांकडे आम्हाला पाहायचं आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा पंचांकडे. आउट आउट आउट. ओ युटी आणि पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये. ओ युटी आउट. बरोबर डिसिजन दिला रवींद्र चेनवनकर यांनी. आणि फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सामना गमावला जरूर पण एकटा लढला, एकटा पडला, लोळला, माकला अक्षरच्या धुळीने, पण अक्षरच्या बॅटिंग तरी चांगली केली आहे. सौरभ फोंडके नाव त्याचं. सामना गमावला जरूर. वैभव पाटकरने देखील चांगली साथ दिली. शेवटच्या बॉल वरती एका धाब्याची गरज असताना काय सामना रंगलाय अप्पन सरांनी. म्हणजेच म्हणतात ना, वाघाचा दरारा कायमचा. हाच वाघ, ज्या वाघाने हा सामना जिंकून दिलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमाने. बरोबर आपण पाहिलं तर रवींद्र चेनवनकर यांचा इशारा आला, आउट आहे आणि फलंदाज आउट आहे. 15 मिनिटांचा ब्रेक दिला जाईल आणि तदनंतर मात्र पुढील सामना रंगेल.